अकोला शहरातील मालमत्ता कर वसुलीचा ठेका स्वाती इंडस्ट्रीजला देण्यात आला होता। मात्र हा ठेका गैरपद्धतीने देण्यात आला असल्याचा आरोप करीत सामाजिक कार्यकर्ते निलेश देव यांनी स्वाती इंडस्ट्रीजचे काम बंद करण्याची मागणी करत अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे। स्वाती इंडस्ट्रीज सोबत झालेला करार महापालिका आयुक्त व प्रशासकाने अकोलेकरांवर थोपविला असल्याचा आरोप यावेळी देव यांनी केला। हा करार रद्द करावा या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ता निलेश देव यांनी राऊतवाडी चौकात हे उपोषण सुरू केलं आहे। याआधी सुद्धा याविषयी निलेश देव यांनी मुंबईत ठिय्या आंदोलन करत पालकमंत्र्यांना निवेदन दिले होते। हे आंदोलन हे अकोलेकरांसाठी आहे। अकोलेकरांच्या 100 रुपये मालमत्ता करावर 92 रुपये फक्त महापालिकेत जमा होतात आहे व 8 रुपयाची चोरी होते आहे। याकरता आम्ही गेल्या 1 वर्षापासून आंदोलन करतो आहे। टप्प्याटप्प्याने आंदोलन केले। आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन केले, अकोल्यात पण आंदोलन केले। 1 लाख सह्या अकोलेकरांच्या आम्ही आयुक्तांना पोचवल्या, परंतु काही न झाल्याने नाईलाजास्तव आम्हाला आज आमरण उपोषणाला सुरुवात करावी लागत आहे। लोकशाहीच्या मार्गाने आम्ही टप्प्याटप्प्याने सर्व आंदोलन केले आहेत। आता हा शेवटचं आंदोलन करताय, याच्यातून तरी अकोलेकरांची लूट थांबवावी। ती स्वाती इंडस्ट्रीजच्या मागे कोण आहे, राष्ट्रीय लाडकी स्वाती कोणाची लाडकी आहे हे समोर आलं पाहिजे। याकरता हे आंदोलन आहे व स्वाती इंडस्ट्रीतून मुक्ती व्हावी व अकोलेकरांचा पैसा अकोलेकरांनाच राहावा ही आमची इच्छा आहे। आम्ही उपोषण करत असून 22 तारखेला आज पहिला दिवस आहे। 1 महिन्यापूर्वी आम्ही त्यांना अर्ज केले होते, पण नाईलाजास्तव त्यांनी काही काम नाही केले। यात विविध प्रकारचे 8 मागण्या आहेत। एक कोविड काळातील पाणीपट्टी माफ करावी। आज कोविड काळातली पाणीपट्टी वसुली बंद आहे 4 वर्षापासून व अचानक 5 वर्षांनी तुम्ही पाणीपट्टीची बिलं द्याल तर लोक कुठून भरणार आहे। याकरता टप्प्याटप्प्याने 8 निवेदन आहेत। याची निवेदनाची कॉपी आम्ही सगळ्यांना पाठवलेली आहे। आजपासून सुरू झालेलं आहे। मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही आंदोलन सुरू राहणार आहे।